हा वर्ग दुसरीचा आहे. दुसरीच्या मुलांनी 30 ऑगस्टपर्यंत भाग 2 संपून टाकलेला आहे. यावरून मुलांची अध्ययन गती आपणाला लक्षात येते आणि सुंदर अशा नोंदीसुद्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. स्वच्छ सुंदर टापटीप याच्यामध्ये नोंदी मुलांनी घेतलेल्या आहेत. साधारणतः एक 14 ते 15 दिवसाच्या अंतराने यांनी भाग 2 पूर्ण केलेला आहे. आता वेगवेगळ्या नोंदी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. फुलांची नावे लिहिल्यानंतर वेगवेगळ्या झाडांची फुलं बघा या ठिकाणी मुलांनी लावलेली आहेत. म्हणजे फुलांची झाडं तोडून चिकटपट्टीनं पुस्तकाला चिकटविलेली आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदीसुद्धा या ठिकाणी आपणाला दिसत आहेत. आणि त्याच्या खाली फळांची नावे लिहिलेली आहेत. वाच बाळा. परिसरातील फळांची नावे: आंबा, पपई, चिंच, चिकू, लिंबू, पेरू, जाम, रामफळ, सीताफळ, बोर, केळी, संत्री, मोसंबी, जांभूळ, टरबूज, खरबूज, फणस. विदेशी फळे: विदेशी फळे: किवी, लिची, पीच, स्ट्रॉबेरी, चेरी, रास्पबेरी. म्हणजे परिसरातील फळे आणि विदेशी फळ्यांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत त्यांनी. नंतर बघा शब्दसाखळीसुद्धा मुलांनी तयार केलेली आहेत. आणि नंतर जो अर्ध्या रचे जे वेगवेगळे शब्द आहेत ते शब्दसुद्धा मुलांनी या ठिकाणी लिहिलेली आहेत. पुढं बघा भेळ तयार करण्याची प्रोसिजर सांगितलेली आहे. काय लागते ते सांगितलेलं आहे. त्यानंतर मुलांनी खिचडी तयार करण्यासाठी काय लागतं, कोणते कोणते पदार्थ लागतात, वस्तू लागतं त्यांची नावं लिहिलेली आहेत. चहा तयार करण्यासाठी, शरबत तयार करण्यासाठी काय काय लागते ते या ठिकाणी लिहिलेले आहेत. एक व्याकरणाचा भाग म्हणून नाम, सर्वनाम आणि काही क्रियापद दर्शक शब्द या ठिकाणी मुलाकडून लेखन करून घेतलेले आहेत. त्याद्वारे मुलांना व्याकरणाचा सुद्धा ओळख होते, सराव होते. मग नावामध्ये वाच बेटा, नाम कोणते कोणते लिहिलेले आहेत? विराट, राजू, ओंकार, संस्कार, बंडू, सखाराम, बबन, सीमा, मीरा, प्रगती, लक्ष्मी. ओके स्टॉप. काही मुलांची नावं, मुलींची नावं, फळांची नावं, फुलांची नावं, झाडांची नावं आणि गावांची नावं, शहरांची नावं एक उदाहरण दाखल इथं नाम घेतलेली आहेत. आणि तपासणीसुद्धा सुदर्शना शब्द चुकला बरोबर त्याला गोल करून योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लेखन करा लावला. त्याच्यानंतर सर्वनाम वाच बरं. मी, ती, मी, ही, तो, ते, त्या, त्याने, त्याच्या, त्याची, माझी, माझ्या, आम्ही, तुम्ही, आम्हाला, तुम्हाला. गुड. याद्वारे ज्या सर्वनाम कोणकोणती आहेत त्यांचा सुद्धा परिचय मुलांना होते. क्रियापद वाच. चालणे, पळणे, खाणे, पिणे, रडणे, बघणे, वाचणे, काढणे, नाचणे, ऐकणे असे काही क्रियापद दर्शक सुद्धा शब्द मुलाकडून करून घेतलेले आहेत. अशा सुंदर नोंदी मुलांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. शब्द डोंगर वाच बरं बेटा. कोणते कोणते शब्द डोंगर तू तयार केले? शब्द डोंगर: शाळा, ही शाळा आहे. ही शाळा माझी आहे. ही शाळा माझी सुंदर आहे. ही शाळा माझी सुंदर मोठी आहे. झाड, हे झाड आहे. हे झाड हिरवे आहे. हे झाड हिरवे मोठे आहे. हे झाड हिरवे मोठे जंगलात आहे. फूल, हे फूल आहे. हे फूल गुलाबी आहे. हे फूल गुलाबी सुंदर आहे. हे फूल गुलाबी सुंदर मोठे आहे. मोर, हा मोर आहे. हा मोर मोठा आहे. हा मोर मोठा जंगलात आहे. हा मोर मोठ्या जंगलात थुई करतो. शब्द डोंगर, आंब्याचा डोंगर दिलेला आहे. मग या मुलांनी वेगवेगळे डोंगर शब्दांचे तयार केलेले आहेत. शाळा, घर, आंबा, संत्र, चिंच,
माणूस, गाय, बैल, मग काही शब्द डोंगर आपण या ठिकाणी बघा. सुंदर शाळा, झाड, फूल आणि मोर हे मुलांना याचे डोंगर तयार केलेले आहेत बघा. स्वच्छ व सुंदर अक्षरामध्ये हे शब्द डोंगर आपणाला या ठिकाणी दिसत आहेत. झरीपाडा हा धडा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये एका पाड्याचं वर्णन या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्याच्या आधारे घरे व निवारे याची नोंद मुलांनी केलेली आहे. वाच. घरे निवारे, माणूस घर, पक्षी घरटे, उंदीर बीळ, मासा पाणी, साप बीळ, वाघ गुहा, कोंबडा खुराडे, माकड झाड, घोडा तबेला, मुंग्या वारुळ, कबूतर खबदाडी. खबदाडी म्हणजे कोणकोणते पक्षी असो, प्राणी असो किंवा कीटक असो, त्यांच्या घरांची नावं या ठिकाणी माझ्या नोंदवर घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अवयव, मानवाचे अवयव, पक्ष्यांचे अवयव या ठिकाणी जो भाग आहे याच्या आधारे घेतलेला आहे. चल. मानवाचे अवयव: कान, डोळे, हात, पाय, डोके, पोट, दात, ओठ. पक्ष्यांचे अवयव: चोंच, शेपूट, डोळे, पंख, पाय, तुरा. प्राण्यांचे अवयव: शिंग, शेपूट, खूर, कान, डोळे,